सन्माननीय जलसंपदा मंत्री माननीय विखे साहेब यांनी प्रत्येक गरिबांना आम्ही घर देऊ अशी घोषणा केली आणि त्या घोषणाला तिलांजलीचं काम, त्या घोषणाला केराची टोकली दाखवण्याचं काम मुख्य शिर्डी नगरपंचायत मुख्य अधिकारी करत आहे। त्यामध्ये बेचिराग असं तयार झालेलं आहे आणि तुम्हाला गोरगरिबांचे घर काढण्याचा, दुकानदारी उद्धवण्याचा काय अधिकार आहे जर तुम्ही त्यांना घर देऊ शकत नाही? शासनाने आज हुकुमशाही पद्धतीने बेधामपणे पोलीस थाप घेऊन संपूर्ण लोकांचे, गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त केले। मुळात प्रशासनाचं अभिनंदनही करतो, त्यांचं अवैध धंदे उद्ध्वस्त केले, त्यांचं अभिनंदन। पण 80 दुकानं, रहिवासी आणि दुकानदारी संपवली, त्याबद्दल मी निषेध करतो। दारू अड्ड्यावरच कारवाई करायची होती तर 80 दुकानं का उद्ध्वस्त केले, का यांचा प्रपंच रस्त्यावर आणला? हे करून तुम्हाला भेटले काय? वर्ष श्राद्धामध्ये लग्न करणे अशी अवस्था झाली आहे। जलसंपदा विभागाच्या वतीनं चारी क्रमांक 12 वरील अतिक्रमण प्रांताधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने सकाळी जोरदार मोहीम राबवत काढण्यास सुरुवात झाली असता सदर अतिक्रमण मोहीम ही जुलमी पद्धतीनं झाल्याचा आरोप ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांनी केलाय। सदर कारवाई ही दारू बनवणारी 8 दुकाने यांच्यावर करायची होती, मात्र त्या अवैध व्यावसायिकांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या नादात प्रशासनानं जवळपास 80 दुकाने आणि घरांना उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घरे देण्याचं, रोजगार देण्याचे आश्वासन दिले असताना त्याच अनुषंगानं तालुक्याचे लोकप्रतिनिधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा अर्धा गुंठा जागा गरिबांना देणार असल्याची घोषणा केली। मात्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनाला केराची टोपली दाखवत असल्याचं ॲडव्होकेट अविनाश शेजवळ यांनी सांगितलं असून या कारवाईच्या नंतर नागरिकांमध्ये असंतोष असून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या विस्थापित झालेल्या नागरिकांना दिलासा देत पुनर्वसन करण्यासाठी विनंती करणार असल्याचे अविनाश शेजवळ यांनी म्हटलं आहे। आज खऱ्या अर्थाने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले शिर्डी शहराचे भाग्यविधाते यांना विनंती करतो की या परिसरातून जे नागरिक बेघर झालेले आहे त्या अशा नागरिकांना आपण पुनर्वसन करावे, अशा कुटुंबांना योग्य त्या ठिकाणी नोकरी लावून द्यावे आणि ह्या लोकांना पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू फुलावं। हे सुद्धा आपलेच मतदार आहे आणि माननीय नामदार साहेबांनी याचा विचार करून कुठलाही भेदभाव न करता, कोणाचाही न ऐकता, कोणाची मुजाहिजा न ठेवता सर्व गोरगरिबांना न्याय द्यावा। शासनाने जी कारवाई केली ती कारवाई अतिशय योग्य होती, पण गेले तर तुम्हाला दारू अड्ड्यावरच कारवाई करायची होती तर 80 दुकानं का उद्ध्वस्त केले, का यांचा प्रपंच रस्त्यावर आणला? हे करून तुम्हाला भेटले काय? हा माझा मूळ मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, आमच्या पर्सनल प्रॉपर्टी जर तुम्हाला ताब्यात घ्यायची असेल त्यापूर्वी शासनाने त्या प्रॉपर्टीचा मोजणी करावी। त्या मोजणी नंतर आमची प्रॉपर्टी शासनाची प्रॉपर्टी जेव्हा मॅच होईल तेव्हाच ती प्रॉपर्टी आम्ही सोडू, पण तसं न करता शासनाने हुकुमशाही पद्धतीने बेधामपणे पोलीस थाप घेऊन संपूर्ण लोकांचे, गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त केले। फार भयानक स्थिती निर्माण केली आणि 500 लोकांना बेरोजगार बनवलं। आधी शिर्डीची बिकट अवस्था आणि त्यात झालेली ही जुलमी कारवाई, खऱ्या अर्थाने वर्ष श्राद्धामध्ये लग्न करणे अशी अवस्था झाली आहे। जखम पायाला आणि मलम डोक्याला अशा प्रशासन चाललेला खेळ आहे। म्हणून मुळात प्रशासनाचं अभिनंदनही करतो की त्यांनी यापूर्वीच करायला पाहिजे नव्हतं, पण त्यांनी चला आज केलं, त्यांचं अवैध धंदे उद्ध्वस्त केले, त्यांचं अभिनंदन। पण 80 दुकानं, रहिवासी आणि दुकानदारी संपवली, त्याबद्दल मी निषेध करतो। खरं पाहिले गेलं तर शिर्डीमध्ये अनेक अनधिकृत अतिक्रमण आहे, पण अनधिकृत अतिक्रमणांना नियमित करणे हे शिर्डी नगरपंचायतचं काम आहे। पण ते न करता अनधिकृत कसे राहील, त्यांना वर्षानुवर्ष आपल्या दबावाखाली कसं ठेवता येईल आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून, बळजबरी करून त्यांच्या प्रॉपर्ट्या कसा हिसकावता येईल, असं फार मोठं षडयंत्र आहे। खऱ्या अर्थाने शिर्डी नगरपंचायत ज्या प्रॉपर्टी अतिक्रमित आहे अशा प्रॉपर्टी नियमित करणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण तिथे रीतसर टॅक्स भरताय, पाणीपट्टीचं लावताय, लाईट बिल आहे
अशा प्रॉपर्टीना नियमित करणे हे आपलं कर्तव्य असून आपण ते कुठल्याही प्रकारे कर्तव्य चोखपणे बजावत नाही। खऱ्या अर्थाने जलसंपदांनी पहिल्यांदा कोते, शिळके, शेजवळ, गोंदकर यांच्या त्या प्रॉपर्टी असून त्या प्रॉपर्टीचं मोजणी, शासकीय मोजणी करावी। पण असं न करता जलसंपदांनी कोणाच्या आदेशाने डायरेक्ट घुसले आणि आमच्या प्रॉपर्टी नास्तेनूत केल्या। नास्तेनाबूत करण्यापूर्वी तुम्ही आधी मोजणी करा ना की तुमचं क्षेत्र किती आहे। तुमचं क्षेत्र आमचं क्षेत्र मॅच झालं तर आम्ही ती प्रॉपर्टी सोडू ना। तुम्ही कशी बळजबरी करताय आणि हा बळजबरीचा अन्यायकारक आहे। म्हणून प्रत्येक नागरिक जो बेघर झालेला आहे तो पेटून उठलेला आहे आणि प्रशासनाचा निषेध करत आहे आणि खूप दयनीय अवस्था तयार झालेली आहे। आज पूर्वेकडच्या भागामध्ये बेचिराग असं तयार झालेलं आहे आणि तुम्हाला गोरगरिबांचे घर काढण्याचा, दुकानदारी उद्भवण्याचा काय अधिकार आहे? जर तुम्ही त्यांना घर देऊ शकत नाही, त्या ठिकाणी काही नागरिक गेले 50 वर्षापासून राहत आहेत, अशा नागरिकांना तुमची पुनर्वसनाची कुठली योजना नाही। माननीय नरेंद्र मोदींनी गरिबांसाठी घरे करू अशी मोठी घोषणा केली आणि त्याच मोदींच्या घोषणेला तिलांजली देण्याचं काम शिर्डी शहरात होत आहे। कारवाई करण्यासाठी गोरगरीब खूप घाबरलेले होते। प्रशासनाने एवढा लष्करशाहीचा वापर केला आणि प्रत्येक गरीबाच्या दारापुढे 50-50 पोलीस उभे केले। अहो, तो गरीब कसा तुम्हाला विरोध करणार? कशाच्या बेसवर तुम्ही हे करणार? एकदम दडपशाहीने ही पूर्ण कारवाई झाली होती। शिर्डी शहरामध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड याचं कोणी समर्थन करत नाही। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, पण ह्या भागामध्ये असलेल्या अवैध धंदे याच्यावर कारवाई 100% गेल्या आम्ही खूप वर्षापासून आमची मागणी आहे। आम्ही सातत्याने पोलीस स्टेशनना, प्रांत अधिकाऱ्यांना, कलेक्टरना भेटत असतो की ह्या परिसरामध्ये चाललेल्या अवैध धंद्यावर तुम्ही लगाम घाला, पण याला सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन जबाबदार आहे। पोलीस प्रशासन अवैध धंद्यावर कारवाई थातुरमातुर कारवाई करतं आणि 10 मिनिटं परत तो दारूवादा चालू होतो। अशामुळे अशा लोकांची मजल वाढली आणि त्यातून शिर्डी शहरामध्ये गुन्हेगारीकरण वाढत गेली आणि त्यानंतर जे सेक्शन 93 प्रमाणे ज्या आरोपीच्या विरोधामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत प्रस्ताव प्रांताधिकारी पाठवले जातात आणि त्यामध्ये काही दारूबंदी कायद्यामध्ये आरोपीकडून बॉन्ड भरला जातो। त्या बॉन्डमध्ये स्पष्ट लिहिलं जातं की बाबा इथून पुढे दारू विकली तर तुला 50,000 रुपये दंड होईल, 1,00,000 रुपये दंड होईल। पण आज तक एकाही आरोपीला दंड झाला नाही। निव्वळ कागदोपत्री खेळण्याचा खेळ आहे। यामुळे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या ह्या नाकारतीपणामुळे ही गुन्हेगारी वाढलेली आहे। सन्माननीय जलसंपदा मंत्री माननीय विखे साहेब यांनी प्रत्येक गरिबांना आम्ही घर देऊ अशी घोषणा केली आणि त्या घोषणाला तिलांजलीचं काम, त्या घोषणाला केराची टोकली दाखवण्याचं काम शिर्डी नगरपंचायत मुख्याधिकारी करत आहे। खऱ्या अर्थाने प्रत्येक गरीबाला आम्ही अर्धा गुंठा, 1 गुंठा देऊ अशी घोषणा केल्यानंतर गरिबांचा आनंद फुलला होता। पण ह्या माननीय मुख्याधिकाऱ्यांनी त्या गरिबांच्या पूर्ण आनंदावर पाणी फेरलं। शिर्डीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून 2 मजल्याची परमिशन घेऊन 5-5, 3-3, 4-4 मजले बांधलेले आहे। अशा पांढरशुभ्र राजकारणी लोकांवर कुठली कारवाई होत नाही, पण ती फक्त गोरगरिबावर होते। हे खूप मोठं खेदाने म्हणावं लागेल। जलसंपदा विभागाने केलेली कारवाईपूर्वी सदरी जागेवर तुम्ही काय प्रकल्प करणार आहात याची कुठलीही प्रकारे माहिती नाही किंवा डेमॉन्स्ट्रेशन कोणाला दिले गेलं नाही। आपण ऑफिसमध्ये बसून कुठले प्रकल्प करणार आहात किंवा काय तुमची कन्सेप्ट आहे ती जोपर्यंत गोरगरिबांना समजणार नाही, तुम्ही त्यांना सांगणार नाही आणि उगाच लष्कर घालून त्यांना बाहेर काढणार, हे एकदम अन्यायकारक, बेकायदेशीर आहे। जी इरिगेशनची जागा आहे ती जागा काही ठिकाणी 50 फूट, काही ठिकाणी 40 फूट, काही ठिकाणी 45 फूट अशा दरम्यान आहे। जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी साधारणपणे 20 फूट खूप झाले आणि उर्वरित जागा गोरगरिबांना भाडे तत्वावर देण्यात यावे, त्यांचा पुन्हा व्यवसाय फुलावा, तिथे लोकांना व्यावसायिक दुकानदारी चालू करावी, ही माझी आपल्याकडे मागणी आहे। जी जलसंपदाची किंवा इरिगेशन जागा आहे त्या जागेवर आम्ही लवकरच माननीय नामदार साहेब विखे साहेब यांना भेटणार आहोत, सुजयदादा यांनाही भेटणार आहोत। त्या जागेवर आपण काही भागामध्ये जे बेरोजगार आहे किंवा शिर्डी शहरातील पुन्हा एकदा मार्केट फुलवण्यासाठी भाडे तत्वावरती गाळे आपल्याला बनवण्यात येईल का
अशी काही योजना आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाणार आहोत. बघूया ते कितपत आपला रिस्पॉन्स देत आहे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.